आता आपल्याला यांचा कान तपासायचा आहे। कान तपासताना आपण यांचा बसून सुद्धा कान तपासू शकतोय किंवा आपण त्यांना झोपवून सुद्धा त्यांचा कान तपासू शकतो। मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांच्या कानाचं इन्स्पेक्शन करायचं असते। इन्स्पेक्शन म्हणजे काय? कान आपण बघायचा असतोय, तपासायचा असतोय, चेक करायचा असतोय। तो कान बघताना आपण कॉटन किंवा ह्यानं ते पुसायचं नसते। पहिला का पुसायचं नसते? कॉटननं स्पिरिटनं जर पहिला आपण पुसलं इन्स्पेक्शनच्या आधी तर काय होणार? आपलं इन्स्पेक्शन चुकू शकते। कारण ज्यावेळी आपण त्याला रब करणार त्यावेळी ती जागा इथली स्वच्छ होणार। त्याचबरोबर काय होणार की इथं लालपणा वगैरे येऊ शकतोय। तर आपल्याला ओरिजिनल चेक करायचं आहे की बाबा यांच्या कानात काय प्रॉब्लेम आहे। त्यासाठी आपण पहिला कानाला हात लावायचा नाही, फक्त इन्स्पेक्शन करायचं डोळ्याने। आता आपण जसं पहिला इन्स्पेक्शन केलं की बाबा हे इथं त्यांचा कान आहे, तर ह्या कानाच्या इथं आपल्याला प्रोट्रुजन दिसते। प्रोट्रुजन म्हणजे काय? थोडासा कानाचा भाग इथं वर आलेला आहे। मग त्यामुळं हे आजाराचं लक्षण दाखवत आहे, प्रोट्रुजन। त्याचबरोबर आपण आता कानाचा जर भाग बघितला तर इथं आपल्याला स्कॅलिंग दिसते। स्कॅलिंग म्हणजे काय? इथं त्वचा अशी आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसते। त्या कानावरून आपण पूर्ण शरीराचं डायग्नोज करू शकतो। म्हणून मी त्यांना काय विचारलं, तुम्हाला त्वचेचा वगैरे काय आजार आहे का? ते काय म्हणले, मला कोरडेपणा त्वचेला आहे। त्याचबरोबर इथं जर आपण भाग बघितला तर इथं लालपणा आपल्याला दिसतोय। स्पाईनच्या इथं पण आपल्याला लालपणा दिसतोय। त्यामुळे काय होतंय, यांना स्पाईनशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे। जसं यांनी सांगितलं, मला